मी माझ्या नवऱ्याशी नाखुश राहत होते. एकदा आम्ही आमच्या नंदेच्या घरी गेलो. माझा नंदोई खूप हट्टाकट्टा होता. त्याला पाहून माझी उत्तेजनाच वाढली. तेव्हा नंदेच्या मदतीने नंदोईनेच मला, पण नंतर मला माहीत झाले की माझा नवरा बाईसारखं दुसऱ्याकडून घेतो. एके रात्री मी तिला नंदोई सोबत पाहिले. नमस्कार मित्रांनो, मी रंजिता आहे. माझे वय 45 वर्ष आहे. माझी उंची 5 फूट 2 इंच आहे. माझा आकार 34, 28, 36 आहे. माझ्या नवऱ्याचे नाव रवी आहे. ते 5 फूट 6 इंच उंच आहेत. त्याची तब्येत सामान्य आहे. ते सुमारे 50 वर्षाचे आहे. आम्ही औरंगाबादचे आहोत. मी खूप मादक आहे आणि मला दररोज रात्री लागते, पण माझे नवरे रवी आता महिन्यात 1-2 वेळाच अनुभवतात, आणि तेही फक्त 2-4 मिनिटासाठीच. मी ताणलेलीच राहते. मी माझ्या भुकेला शांत करण्यासाठी मी माझ्या जेवणीला हाताने अनुभवून काम चालवते. एकदा पूजेच्या वेळेस आम्ही कोलकाता फिरायला गेलो. तिथे माझ्या नवऱ्याचे मावशी मावस राहतात. आमचे मावस खाजगी कंपनीतून रिटायर झाले आहेत. मावसाचे वय सुमारे 65 वर्ष असेल आणि मावशी सुमारे 60 वर्षाचा असतील. मावसांच्या घरी त्यांची मुलगी नूतन राहते. ती सुमारे 36 वर्षाची असेल. ती उंच आणि खूप सुंदर आहे. तिची उंची सुमारे 5 फूट 6 इंच आहे. ती दिसायला खूप सुंदर आहे. तिचा आकार 36-38 असेल. ती साडी ब्लाऊज घालते आणि नेहमी सिव्हिलेस ब्लाऊज घालते. तिचा ब्लाऊज खोल गळ्याचा असतो, ज्यामुळे तिचे व्यक्तिमत्व स्पष्ट दिसते. नूतनचे नवरे आशिष आहेत. ते सुमारे 6 फूट उंच आहेत आणि कसरती शरीराचे मालक आहेत. त्यांना पाहता क्षणी माझ्या जीवनामध्ये हलचल सुरू होते, कारण नात्यात ते माझे नंदोई लागतात, म्हणून त्यांच्याशी मजाकचेही नाते आहे. आम्ही जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा मावस मावशी, नणद नंदोई यांच्याशी बोलणे सुरू झाले. आम्ही ट्रेनच्या प्रवासाने आलो होतो, म्हणून खूप थकवा आला होता. काही वेळानंतर नूतनने मला फ्रेश होण्यासाठी सांगितले आणि आम्ही फ्रेश होऊन आलो. आम्हाला कोलकाता फिरायला जायचे होते. मी ब्लॅक रंगाची साडी घातली आणि मॅचिंग ब्लाऊज घातले होते, ज्याचा गळा खूप मोठा होता. गळा मोठा असल्याने व्यक्तिमत्व स्पष्ट दिसत होते. माझी नणद मला छेडत म्हणाली, भाभी आज तर खूप मुलांचा पाणी काढून टाकशील. नंदोईजी देखील हसून म्हणाले, हो भाभी, आज तर तुम्ही कोलकात्याच्या मुलांवर वीज पाडूनच राहाल. आता भैयाचं काय होईल? मी म्हणाले, भैयाचं तर काही होणार नाही, पण मी पाहते की तुमच्यावर काय परिणाम होतो. माझी नणद म्हणाली, यांच्यावर तर खूप परिणाम होईल आणि वीज माझ्यावर पडेल, तेही रात्रभर. मी त्रासलेले राहीन. मी नंदोजींना म्हणाले, माझ्या नंदेवर जास्त वीज पाडू नका. सर्वजण हसून म्हणाले, पण मला माझ्या आतून काही मुंग्यासारखे रेंगाळू लागले. काही वेळातच माझे नवरे देखील तयार होऊन आले आणि आम्ही कोलकाता फिरायला निघालो. आमच्यासोबत नणद नंदोई देखील होते. रास्ताभर आम्ही चुगलबाजी करत राहिलो. माझे नंदोई गर्दीत मागून माझ्याशी चिटकत आणि मला त्यांच्या भावनेचा स्पर्श देत होते. मी देखील त्यांची भावना दाटून असल्याचे जाणवू लागले होते. आम्ही संध्याकाळी घरी परत आलो. जेवण झाल्यानंतर काही वेळ इकडे तिकडे बोलणे झाले. मग झोपण्याची तयारी सुरू झाली. मावसांच्या घरी 2 खोल्या होत्या. एका खोलीत मावस मावशी आणि नंदेचा छोटा मुलगा प्रकाश राहत होता. प्रकाशचे वय 10 वर्ष आहे. मी आणि माझी नणद नंदोई आणि एक छोटा मुलगा अन्नू एका खोलीत झोपायला गेलो. माझ्या नवऱ्याला जास्त उष्णता वाटत होती, म्हणून ते बाल्कनीत झोपायला गेले. कारण घरात उष्णता जास्त होती, म्हणून मी माझी नणद फ्रंट ओपनिंगवाली मोठ्या गळ्याची मॅक्सी घालून घेतली होती. मी आणि माझी नणद खाली बिछाना लावून झोपू लागलो. माझे नंदोई आणि त्याचा मुन्ना जो 4 वर्षाचा होता
पलंगावर झोपले. मी आणि ननद घरगुती बोलणे करू लागलो. थोड्या वेळानंतर आम्हा दोघांमध्ये गप्पा सुरू झाले. माझी ननद बोलू लागली, आज भैयाचा मुन्ना भुकलेलाच राहील. मी म्हणाले, आणि नंदोजीचा मुन्ना कसा राहील? ती म्हणाली, आम्ही दर रात्र अनुभव करतो. मी विचारले, कसे? ती सांगू लागली की दिवाणी बंद झाल्यानंतर काही दिसत नाही, आम्ही सहज अनुभव करतो. मला तिच्या बोलण्याने काम वासना उठू लागली. माझी ननद विचारू लागली, भाभी तुम्हा दोघांमध्ये लाईफ कशी आहे? मी म्हणाले की माझे नवरा रवी महिन्यात 1 किंवा 2 वेळाच करतात, तेही 2 ते 4 मिनिट. तेव्हा ननद म्हणाली, म्हणून तुमचे व्यक्तिमत्व अजून छोटेच आहे. मी म्हणाले, नंदोजी कशा प्रकारे अनुभव करतात? ननद म्हणाले, ते तर मला 2 ते 3 वेळा नक्की जाणवतात, आणि तेही अर्धा तास. मला तर पूर्ण निचुडून टाकतात. मी म्हणाले, म्हणून तुमचे व्यक्तिमत्व असे आहेत. ती हसू लागली. या सर्व बोलण्याने आम्ही दोघेही गरम झालो होतो. नूतनचे बोलणे ऐकून माझ्या अंगात जणू विजेचा करंटच धावला. 36, 30, 38च्या त्या भरदार शरीरयष्टीचे नूतन जेव्हा तिच्या आणि आशिषजींच्या खाजगी क्षणाबद्दल सांगत होते, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर फक्त आशिषजींचा तो 6 फूट उंच आणि पितळदार देह येत होता. मी हळूच नूतनला विचारले, अगं पण अर्धा तास? इतका वेळ कसं काय शक्य आहे? माझे रवी तर 2 मिनिटातच हातपाय गाळून मोकळे होतात. नूतन गालातल्या गालात हसली आणि तिने आपला हात माझ्या हातावर ठेवला. तिचा स्पर्शही मला त्या क्षणी खूप गरम जाणवला. ती कुजबुजली, भाभी आशिषजींना खेळाडू असल्यासारखा सराव आहे. ते सहजासहजी हारच मानत नाही. मला तर कधी कधी वाटतं की मीच थकून जाईन, पण त्यांची भूक क्षमत नाही. तिचे हे शब्द ऐकून माझ्या छातीचे धडधड वाढले आणि मला आतून घाम सुटू लागला. मी नूतनचा हात धरले आणि म्हणाले, नशिबवान आहेस ग तू नूतन. मला तर वाटतंय की देवाने मला फक्त ताणलेले व्याकुळ होण्यासाठीच बनवलं आहे. अंधारात नूतनने माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे चमकत होते. तिने हळूच विचारले, भाभी मग तुम्ही तुमची तहान कशी भागवतात? मी लाजत आणि थोडा संकोच करत तिला सांगितलं की मी स्वतःच्या हाताचा आधार घेऊन कसंबस मन शांत करते. हे ऐकून नूतनला माझी दया आली की काय कुणास ठाऊक. तिने आपला हात माझ्या कमरेवरती फिरवायला सुरुवात केली. ती म्हणाली, भाभी तुमची ही 34, 28, 36 ची फिगर पाहून तर कोणाचंही मन डळमळीत होईल. आशिषजी तर मगाशी प्रवासात तुमच्याचकडे बघत होते. आशिषजीचे नाव निघताच माझ्या मनात पुन्हा एकदा कालवाकालव सुरू झाली. मला आठवलं की कसं गर्दीत ते माझ्या अगदी जवळ आले होते आणि त्यांचा स्पर्श मला किती उत्तेजित करत होता. नूतन पुढे म्हणाली, जर आज भैया बाल्कनीत झोपले आहेत तर तुम्हाला असुरक्षित वाटण्याचं काहीच कारण नाही. आम्ही दोघेही आता पूर्णपणे त्या रोमॅन्टिक वातावरणात वाहून गेलो होतो. नूतनने माझ्या कानात विचारले, भाभी जर आशिषजीने तुम्हाला स्पर्श केला तर तुम्हाला चालेल का? तिचा प्रश्न ऐकून मी पूर्णपणे सुन्न झाले, पण मनात एक सुप्ततेच्या जागी झाली होती. मी काहीच बोलले नाही, फक्त एक दीर्घ श्वास घेतला. नूतनने माझ्या गप्प राहण्याचा अर्थ ओळखला होता. तिने पलंगावर झोपलेल्या आशिषजीकडे पाहिलं. ते कदाचित अजून जागेच होते आणि आमचं हे सगळं बोलणं ऐकत होते. खोलीत फक्त पंख्याचा आवाज येत होता, पण आम्हा दोघीच्या श्वासांचा वेग वाढला होता. नूतनने हळूच पलंगाकडे इशारा केला आणि आशिषजी हलकेच हलले. माझ्या मनात धाकधूक होत होता की आता पुढे काय होईल, पण त्या भीतीपेक्षा जास्त मला त्या भेटीची ओढ लागली होती, जी मला आजवर कधीच मिळाली नव्हती. नूतनचा तो खोडकर इशारा पाहून आशिषजींनी हळूच कूच बदलली आणि ते पलंगावरून खाली उतरले.
अंधार असल्याने फक्त त्यांच्या उंच शरीराची सावली दिसत होती. पण माझ्या काळजाचा ठोका चुकला. नूतनने माझा हात सोडला आणि ती हळूच बाजूला सरकली. तिने खुणेनेच आशिषजींच्या माझ्या शेजारी येऊन बसण्यास सांगितले. मला जाणवलं की आशिषजी आता माझ्या अगदी जवळ आले आहेत. त्यांच्या शरीराची उष्णता मला माझ्या मॅक्सीच्या आरपार जाणवू लागली. ते 6 फूट उंच आणि कसरती शरीर असलेले आशिषजी जेव्हा माझ्या शेजारी बसले तेव्हा मला 34, 28, 36च्या माझ्या शरीरातून पुन्हा एकदा मुंग्या आल्यासारखं वाटले. त्यांनी आपला हात सावकाशपणे माझ्या खांद्यावर ठेवला. त्यांचा तो रांगडा आणि मर्दानी स्पर्श होताच मी डोळे घट्ट मिटून घेतले. नूतन बाजूला बसून हे सगळं पाहत होती आणि हसून मला धीर देत होती. तिने दबक्या आवाजात विचारले, "भाभी, कसं वाटतंय?" आशिषजींचा स्पर्श रवी भैयापेक्षा वेगळा आहे ना? मी काहीच बोलू शकत नाही, फक्त मान हलवली. आशिषजींचा आपला हात माझ्या गळ्यावरती फिरवून खाली नेला, जिथे माझ्या मॅक्सीचा मोठा गळा होता. त्यांच्या बोटाचा स्पर्श इतका जादुई होता की मला वाटलं की स्वप्न बघत आहे. त्यांनी माझ्या कानात हळूच कुजबुजले, "भाभी, आज तुम्ही त्या ब्लॅक साडीत खरोखरच कोलकात्याच्या त्या मुलांवर वीज पाडत होतात, पण खरी वीज तर माझ्यावर पडली आहे." त्यांचे हे शब्द ऐकून मी पूर्णपणे विरघळून गेले. आशिषजींनी आपला दुसरा हात माझ्या कमरेवर ठेवला आणि मला स्वतःकडे ओढले. नूतनने हळूच आमची चादर आमच्या अंगावर ओढली, जेणेकरून अनुला जाग आली की तरी काही दिसणार नाही. आशिषजी आता माझ्या इतके जवळ होते की मला त्यांचा श्वासांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. त्याने माझ्या कपाळावर एक प्रेमळ मुका घेतला आणि माझा हात आपल्या हातात घेऊन दाबला. नूतन म्हणाली, "आशिष, भाभींना आज असं काहीतरी अनुभव द्या की त्या रवी भैयांना पूर्ण विसरून जातील." आशिषजींनी हसून संमती दिली आणि आपला हात माझ्या पाठीवरून फिरवायला सुरुवात केली. माझ्या मॅक्सीचे डोर त्यांनी हळूच सेल केले. मला आता काहीच भान राहिले नव्हते, फक्त आशिषजींचा तो स्पर्श आणि नूतनचे ते प्रोत्साहन देणारे शब्द माझ्या कानात गुंजत होते. माझी इतक्या दिवसाची तहान आता हळूहळू शमत असल्याने मला जाणवू लागले होते. आशिषजीने मला जवळ घेतले आणि त्या अंधाऱ्या खोलीत आमच्या तिघांमधील ते रोमांचक नाट्य अधिकच घडत होऊ लागलं. मगाशी नूतनने सांगितलेला अर्धा तास आता मला स्वतः अनुभवायचा होता. आशिषजींचा तो रांगडा स्पर्श माझ्या 34, 28, 36च्या शरीरावर पडताच मला जणू स्वर्ग सुखाचा अनुभव देऊ लागला. नूतनने हळूच माझा हात धरला आणि ती कुजबुजली, "भाभी, घाबरू नका. आशिषजी खूप अनुभवी आहे. ते तुम्हाला अजिबात त्रास होऊ देणार नाही." आशिषजींनी आता आपली मजबूत पकड माझ्या कमरेवर अधिक घट्ट केली आणि त्यांचा चेहरा माझ्या मानेजवळ नेला. त्यांच्या गरम श्वासामुळे माझ्या अंगावर काटा उभा राहिला. 36 वर्षाच्या नूतनने ही सर्व परिस्थिती इतक्या कौशल्याने हाताळली होती की मला आता लाज वाटण्याऐवजी एक वेगळीच ओढ वाटू लागली होती. आशिषजींनी हळूच माझ्या मॅक्सीचा गळा थोडा बाजूला सारला आणि त्यांच्या ओठांचा स्पर्श माझ्या खांद्यावर झाला. तो स्पर्श रवीच्या त्या 2-4 मिनिटांच्या अनुभवापेक्षा कितीतरी पटीने जास्त तीव्र होता. नूतन बाजूला बसून आमचे हे रोमांच पाहत होते आणि अधूनमधून आशिषजींनी खुणावत होते. 6 फूट उंच असलेल्या आशिषजींनी मला हळूच उचलून आपल्या कुशीत घेतले. त्यांच्या पितळदार शरीराचा दबाव माझ्या नाजूक अंगावर पडत होता, ज्यामुळे माझी कित्येक दिवसांची तहान आता शमेल असे वाटू लागले. खोलीत पूर्ण शांतता होती, फक्त आमच्या श्वासांचा वेग वाढलेला आवाज येत होता. आशिषजींचे हात आता माझ्या पाठीवर फिरू लागले, ज्यामुळे मला कमालीची उत्तेजना जाणवू लागली. नूतनने हळूच आपला हात आशिषजींच्या पाठीवर नेला आणि म्हणाले, "आशिष,
आज बाबींना पूर्ण तृप्त करा. त्यांनी कळू द्या की खरंच सुख काय असतं. आशिषजीने माझ्या डोळ्यात पाहिले आणि मी संमतीने माझे डोळे मिटून घेतले. बाल्कनीत रवी झोपलेले होते आणि शेजारच्या खोलीत मावस मावशी. पण या खोलीत सुरू असलेला हा रोमांस आता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला होता. आशिषच्या हाताची जादू माझ्या शरीरावर चालूच होती आणि नूतनचा तो पाठिंबा मला अधिकच थेट बनत होता. मला आता फक्त आशिषजींचा तो अर्धा तासांचा अनुभव हवा होता, ज्याची नूतनने मगाशी स्तुती केली होती. आशिषजींनी हळूच आपले ओठ आपल्या ओठांना घेतले आणि त्या क्षणी मला जगाचा विसर पडला. नूतनने देखील आम्हा दोघांना साथ देत आपले हात माझ्या केसातून फिरवायला सुरुवात केली. त्या अंधाऱ्या रात्री कोलकात्याच्या त्या घरात नात्यांचा मर्यादा ओलांडून आम्ही एका वेगळ्याच दुनियात प्रवेश केला होता. तिथे फक्त भावना आणि शरीराची भूक शिल्लक होती. शरीराची ही भूक आता अनावर झाली होती आणि आशिषजींचा प्रत्येक स्पर्श मला अधिकच वेळ लावत होता. आशिषजींचा तो वेग आणि त्यांची ती ताकद पाहून मला त्यांच्या शब्दाची खात्री पटली. रवींच्या तुलनेत आशिषजी जणू एक न संपणारी ऊर्जा होते. त्यांनी मला आपल्या मिठीत इतकं घट्ट धरलं होतं की मला माझ्या शरीराचा कण न कण शहरल्यासारखं वाटू लागला. नूतनने अंधारातच आमची चादर व्यवस्थित केली आणि ती स्वतः आशिषच्या पाठीला लागून झोपली. जणू तीही या सुखाचा एक भाग होती. आशिषजींना जेव्हा आपला पूर्ण दबाव माझ्यावर टाकला तेव्हा मला त्या 34, 28, 36च्या शरीरात एक अभूतपूर्व समाधान जाणवलं. तो अर्धा तास कसा निघून गेला हे मला समजलंच नाही. माझी वर्षानुवर्षीची तहान आता एका रात्रीत जणू आटून गेले होते. आशिषजींच्या त्या खेळाडू वृत्तीने आणि नूतनच्या प्रोत्साहनाने मला अशा एका शिखरावर नेऊन ठेवलं होतं. तिथून परत येण्यासाठी माझी इच्छाच नव्हती. शेवटी जेव्हा आशिषजी पूर्णपणे शांत झाले तेव्हा त्यांनी मला मायेने जवळ ओढले आणि माझ्या कपाळीवर एक ओला मुका घेतला. नूतनने हळूच माझ्या कानात विचारलं, काय बाबी, मिळालं ना समाधान? मी फक्त लाजून त्यांच्या कुशीत शिरले. काही वेगळाच आशिषजी पुन्हा पलंगावर जाऊन झोपले आणि नूतन माझ्या शेजारी येऊन झोप पडली. बाहेर बाल्कनीत रवी शांत झोपलेले होते आणि घरात पुन्हा शांतता पसरली होती. पण माझ्या मनात मात्र कोलकात्याच्या त्या रात्रीची ती वीज अजूनही चमचमत होती, जिने माझ्या आयुष्यातील मरगळ झलकून टाकली होती. पहाटेच्या गारव्यात डोळे मिटताना मला फक्त आशिषजींचा तो मर्दानी स्पर्श आणि नूतनची ती मैत्रिणी आठवण येत होती, ज्याने माझे पूर्ण व्यक्तिमत्वच बदलून टाकलं होतं. शेवटी तृप्त होऊन मी गाढ निद्रेत गेले. सकाळचे 6 वाजत आले होते. खिडकीतून येणारा कोवळ्या उन्हाने माझे डोळे उघडले. रात्रीच्या त्या थरारक अनुभवानंतर शरीरात एक वेगळी हलकी भावना होती. मी उठून बसले आणि पाहिले तर नूतन अजूनही गाढ झोपलेली होती, पण पलंगावर आशिषजी नव्हते. कदाचित ते लवकर उठून बाहेर गेले असावेत. मी सावरून उभी राहिले आणि हळूच बाल्कनीच्या दिशेने पाऊल टाकले, जिथे रवी झोपलेले होते. बाल्कनीचा दरवाजा उघडताच मला धक्काच बसला. रवी तिथे नव्हते, पण आशिषजी तिचे उभे राहून चहा पित होते. मला पाहताच त्यांनी एक गोड हास्य केलं. मी घाबरून विचारले, आशिषजी, रवी कुठे आहे? ते तर इथे झोपले होते ना? आशिषजी शांतपणे चहाचा घोट घेतला आणि म्हणाले, भाभी, रात्री खूप उष्णता होती, त्यामुळे रवी भैयांना झोप येत नव्हती. साधारण 1 वाजेच्या सुमारास ते आत आले होते, तुम्हाला आणि नूतनला पाणी देण्यासाठी. हे एकदाच माझे पाय लटपटू लागले. काय? मग त्यांनी आम्हाला? माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तेवढ्यात पाठीमागून रवीचा आवाज आला, हो रंजिता, मी रात्री आत आलो होतो. मी मागे वळून पाहिलं तर रवी चेहऱ्यावर एक शांत पण गंभीर भाव घेऊन उभे होते.
माझ्या काळजाचा ठोका चुकला. पण वाटले आता मोठा राडा होणार. पण रवी पुढे आले आणि त्यांनी आशिषजींच्या खांद्यावर हात ठेवला. रवी शांतपणे म्हणाले, रंजिता, मला माहीत आहे की मी तुला ते सुख देऊ शकत नाही ज्याचे तुला गरज आहे. रात्री जेव्हा मी आत आलो होतो आणि आशिषला तुझ्याजवळ पाहिले तेव्हा आधी मला राग आला. पण नूतनने माझा हात धरला आणि मला सर्व काही समजावून सांगितले. तिने मला सांगितले की आशिष आणि ती दोघांनी मिळून हे ठरवले होते की तुला आयुष्यातलं ते एक राहून गेलेलं सुख मिळवून द्यायचं. मी तिथेच उभा राहून सर्व पाहत होतो आणि मला पहिल्यांदा जाणवले की तू किती आनंदी होतीस. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा ट्विस्ट होता. ज्या पतीपासून मी हे लपून पाहत होते ते स्वतः त्या रात्रीचे साक्षीदार होते आणि त्यांनी रागवण्याऐवजी माझ्या सुखाचा विचार केला होता. नूतनने मागून येऊन मला मिठी मारली. नूतन, आशिषजी आणि रवी या तिघांनी मिळून माझ्यासाठी रचलेला हा प्लॅन होता, ज्यामुळे आमचे नाते तुटण्याऐवजी एका वेगळ्या सामंजस्याच्या वळणावर येऊन थांबले होते. कोलकात्याची ती ट्रिप माझ्यासाठी केवळ पर्यटन ठरले नाही, तर ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी मुक्ती ठरली. रवीचे ते शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. पण त्यांच्या चेहऱ्यावरील शांतता मला काहीतरी वेगळं सुचवत होती. मी गोंधळलेल्या अवस्थेत रवीकडे पाहत राहिले. रवींनी आशिषजीकडे एक ओळखीचा कटाक्ष टाकला, ज्यामध्ये काहीतरी गुपित दडलेलं होतं. रवी जवळ आले आणि माझा हात हातात घेऊन म्हणाले, रंजिता, तुला वाटतंय की मी तुला पूर्ण करू शकलो नाही कारण मला आवड नव्हती, पण सत्य काही वेगळंच आहे. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर आज मला कबूल करायचं आहे की माझी ओढ कधीच स्त्रियांकडे नव्हती. हे ऐकताच मला धक्काच बसला. रवी पुढे सांगू लागले, मला नेहमीच एखाद्या पुरुषाच्या मिठीत राहून ती बनवून अनुभव घेण्याची ओढ होती. पण समाजाच्या भीतीने मी कधी काही बोलू शकलो नाही. आशिषला मी खूप वर्षापासून ओळखतो आणि तो एकमेव असा व्यक्ती आहे त्याने मला समजून घेतलं. त्या क्षणी मला रात्रीच्या अंधारातील एक गोष्ट प्रकाशाने आठवले. जेव्हा आशिषजी माझ्या जवळ होते तेव्हा नूतन फक्त तेथे बसून नव्हती, तर ती रवीच्या हातात धरून त्यांच्याही त्या वातावरणात सामावून घेत होती. मला समजले की रात्रीच्या त्या अंधारात जेव्हा मला वाटले की फक्त मीच आशिषजीच्या स्पर्शात आनंद घेते, तेव्हा माझ्या बाजूलाच रवी देखील आशिषच्या त्या रागड्यात व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच श्रीसुलभ अनुभव घेत होते. माझे नंदोई आशिषजी केवळ माझ्यासाठी नाही तर माझ्या नवऱ्यासाठी त्यांच्या सुखतेच्या पूर्ण करण्याचे माध्यम बनले होते. रवीचा तो गेकल मला आजवर कधीच जाणवला नाही होता, कारण त्याने तो नेहमीच दबलेला पुरुषार्थाखाली लपवून ठेवला होता. पण काल रात्री नूतनच्या मदतीने त्याने स्वतःला मोकळं केलं होतं. नूतन हसून म्हणाली, भाभी, आता आपल्या दोघांनाही समस्या सुटल्या आहे. तुम्हाला तुमची तहान भागवणारा मर्द मिळाला आणि भैयानं त्यांचं हरवलेलं रूप अनुभवायला मिळालं. मला आता समजले होते की नूतन आणि आशिषजींचे नाते किती आधुनिक आणि मोकळ्या विचारांचे आहे. आमच्या दोघांच्याही शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी हा जो मार्ग निवडला होता तो कोणालाही न दुखावता सर्वांना तृप्त करणारा ठरला. त्या दिवशी कोलकात्याच्या त्या घरात आम्ही फक्त नातेवाईक उरलो नव्हतो, तर एका अनोख्या आणि गुपित सुखाचे भागीदार झालो होतो. माझी तहान आणि रवीची ती लपलेली इच्छा दोन्ही आता आशिषजींच्या त्या अफाट ऊर्जेत विरघळून गेल्या होत्या. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि असे जोडपे तुमच्या गावात आहे का ते पण कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.